शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर करण्यात आलेला आहे। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट देण्यात येते। कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान आता मिळणार आहे। ऊस व कांदा प्रश्नावर केंद्र सरकार सकारात्मक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांबद्दल अतिशय अनुकूल निर्णय घेण्यात आले। मान्सूनची लक्षद्वीप बेटावर हजेरी। अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये वाटचाल। 10 जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मान्सून दाखल होणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोसमी पाऊस 5 जूनला गोव्यात तर 6 जूनला कोकणामध्ये व 7 जूनला पुण्यात तर 10 जूनपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। शेतकऱ्यांना आता दररोज मिळणार 30 लिटर डिझेल। जिल्हाधिकाऱ्यांचा पंप चालकांना देण्यात आला आदेश। सध्या खरीप हंगामासाठी मशागतींची कामे डिझेल अभावी खोळंबली आहे। उन्हापासून काळजी घ्या आणि सतर्कता बाळगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन। सध्या राज्यात पावसाळा लागण्यापूर्वीची उष्णता खूप जास्त प्रमाणात असून नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे। सिंचन योजनेसाठी केंद्राकडून अंदाजे 6,800 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनचा दर उंचांकावर। फायदा नेमका कुणाचा? सोयाबीनला 7,250 रुपयांचा दर तर बिजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल 8,700 रुपयांचा दर। शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर बाजारामध्ये दरवाढ झाली आहे। पशुधनावर एल निनोचे संकट। सरकारकडून चारा बियाणे मोफत वाटप सुरू। यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू। खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये 25% वाढ झाली असून शेतकरी संकटात आला आहे। बियाणांचा दर्जा खालावल्याने चिंता वाढली असून नव्या वाहनांचा शेतकऱ्याद्वारे शोध सुरू। कपाशीच्या लागवडीसाठी लगबग सुरू। मशागतीसह पूर्वतयारीला वेग आला असून शेतकरी ठिबक व्यवस्थापनामध्ये आहे व्यस्त। पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी धूर पेरणीला सुरुवात केली आहे। 10% वाळूसाठा राखीव। घरकुलांचे स्वप्न होणार पूर्ण। 4 वर्षातही मोफत वाळू मिळालीच नाही। आता पावसाळा तोंडावर लाभार्थी संभ्रमात। वाळू अभावी हजारो घरकुले रखडली। कर्जमाफी होईना आणि नवीन पीक कर्ज मिळेना। शेतकरी त्रस्त। खरीप हंगाम तोंडावर आला असून खते बियाणे खरेदीची चिंता वाढली। बँकांची कर्जवाटप मंद गतीने होत आहे। खरीपात 8 कोटींचे बियाणे मोफत। सोयाबीन बियाण्यांसाठी केंद्र शासनाची उपाययोजना। सोयाबीन बियाणे अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर करावा अर्ज। 1 हेक्टरसाठी शेतकऱ्यांना 3 सोयाबीनची पाकिट मिळणार। मोबाईलवर OTP येऊन तब्बल 12 दिवस झाले तरीही मिळणार गॅस सिलेंडर। तब्बल 55 दिवसांची प्रतीक्षा। उज्ज्वला योजनेनंतर चुली बंद। सध्या राज्यातील गॅस टंचाई कमी होताना दिसून येत नाही। लिलाव सुरू होण्याच्या हालचाली। हळदींच्या थप्प्या उचला। बाजार समिती प्रशासनाच्या व्यापाऱ्यांना सूचना। हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली असून बुधवारी हळदीला क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी घसरण झाली आहे। शेती करावी की सोडून द्यावी? डिझेलसाठी बळीराजा रांगेत उभा। इंधन टंचाई असून अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा मात्र सुसाट। शेतकऱ्यांमध्ये संताप। शेतकऱ्यांना डिझेल देण्याची होत आहे मागणी। QR कोडद्वारे आता खत बुकिंगची नवी व्यवस्था। खत विक्रीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्प राबवण्यात येत आहे। 30 जून पूर्वी HSRP नंबर प्लेट लावा, अन्यथा 1,000 रुपयांचा दंड भरावा लागणार। 1 जुलैपासून करण्यात येणार वाहनांची तपासणी। राज्यातील सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य।
नवतापाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा पारा 47 अंशाच्या पार. वाढत्या उकाड्याने नागरिकांचे जीव कासाविसा होत आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, उष्णतेपासून बचाव करण्याचे केले आवाहन. इंधन टंचाईने मराठवाडा व विदर्भातील शेती संकटात. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला असताना मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये तीव्र इंधन टंचाई सुरू आहे. चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड करणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना. भविष्यातील चाऱ्यांचा अभाव पाहून जनावरांसाठी खाद्याची सोय करणार आहे. संतप्त शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग. कांद्याला 30 रुपये दर द्या, अन्यथा मंत्रालयावर कांदा फेको आंदोलन करणार. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी केले आंदोलन. 60 दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव. होर्मुझ मार्ग खुला होणार. अमेरिका इराण ऐतिहासिक करार मसुदा अखेर तयार करण्यात आला असून त्यानुसार इंधनाची वाहतूक पूर्ववत सुरू होणार. ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना महावितरणाचा मोठा फटका. जिल्ह्यामध्ये शेतीच्या वीज पुरवठ्यावर 2 तासामध्ये कपात. सौर कृषी पंप सक्ती, मग 6 तासच वीज का? शेतकऱ्यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. यंदाचा मे महिना 114 वर्षातील दुसरा उष्ण महिना. ब्रह्मपुरी यंदा सर्वात हॉट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिलांना न्याय द्या. महिला काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा. शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून बेकायदेशीरपणे व चुकीच्या मार्गाने अपात्र केलेल्या बहिणींना पुन्हा पात्र करावे, यासाठी बहिणींनी केली मागणी. अंगणवाडीतील 11 प्रकाराचे रजिस्टर आता होणार बंद. अंगणवाडी सेविकांना दिलासा. पोषण ट्रॅक्टरवर माहिती नोंदणी करणे अनिवार्य. त्यामुळे अंगणवाडी ताईंना कामाचा ताण थोडा कमी होणार. जन्म मृत्यू दाखल्यांचे डिजिटायझेशन होणार. वैद्यकीय विभागाचा मनपा आयुक्ताकडे प्रस्ताव. हजारो दाखले अत्यंत जीर्ण झाल्याने तसेच नष्ट होण्याच्या मार्गाने असल्यामुळे डिजिटायझेशन करणे महत्त्वाचे. शाळा 15 ऐवजी 26 सुरू करा. सध्याच्या उन्हामुळे शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्याकडे केली मागणी. राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नाफेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार असून कांद्याला 3000 रुपयाचा हमीभाव द्या. रोहित पवार यांची शासनाकडे मागणी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बियाणे खते वेळेमध्ये उपलब्ध करून द्या. कृषी निविष्ठा समितीची बैठक. राज्यामध्ये आता लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. गुळ हसला, साखर रुसली. चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक गुळाचा चहा पिण्याकडे लोकांचा कल वाढला असून साखरेच्या तुलनेमध्ये गुळांची विक्री वाढली आहे. कांदा खरेदी दरवाढीने शेतकऱ्यांना दिलासा. मात्र 1850 रुपयांचा दरही अपुरा. कांदा खरेदी दरवाढीने शेतकऱ्यांना दिलासा. मात्र 1580 रुपयांचा दरही अपुरा. त्यामुळे नाफेड व NCCF मार्फत कांद्याला 12 रुपये 35 पैसे वरून 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दर कांद्याला केला आहे. युरियासाठी शेतकऱ्यांची उसळली गर्दी. खरीप हंगामासाठी लागणारे महत्त्वाचे खत म्हणजे युरिया. हंगामापूर्वीच मिळणे आता कठीण झाले आहे. मराठवाड्याच्या धरणामध्ये 42% पाणी. सिद्धेश्वरचा साठा शून्य. सिन्हा, कोळेगाव, मांजरा प्रकल्पाने गाठला तळ. विभागातील 19 लघु प्रकल्प पडले कोरडे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. कडधान्य आयातीमध्ये 18% घट. पिवळा वाटाणा आयात निम्म्यावर. तूळ, उडदाची मात्र विक्रमी आयात. देशातील असणाऱ्या सर्व कडधान्य पिकांचे असणारे आयात तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बैलविना गोटा झाला सुना सुना आणि ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळेना. खरी पेरणीपूर्ण मशागतींची कामे खोळंबली. शेती पडीत पडणार की काय, असा शेतकऱ्यांचा सवाल. घरकुलासाठी मोफत रेती वाटपास प्रारंभ. रेती धोरणांतर्गत प्रशासनाचा निर्णय. घरकुल मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकाम स्थितीची पडताळणी करूनच लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 10 ब्रास मोफत वाळू देण्यात येणार आहे. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नकार. शासनाकडून मंजुरी मिळूनही कंपन्यांकडून दुर्लक्ष. 1 रुपयाचा पीक विमा योजना बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना पैसे भरून सुद्धा विमा परतावा मिळणे कठीण. नाशिक जिल्ह्यातील अपडेट.
अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. मात्र उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. मार्केटमध्ये सोयाबीन बियाणांचे दर 10 ते 20% वाढले असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. डिझेल दरवाढीचा फटका. शेतीकामे दर वाढले मात्र शेतमालाचे दर जैसे थे. वाढीव भारामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले. बहुतांश सर्व जिल्ह्यातील असणारे मशागतींचे यावर्षीचे एकरी दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मजुरांचा जाणवू लागला तुटवडा. काढणीसाठी अख्खा कुटुंब शेतामध्ये. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. राज्यात सध्या भुईमुग काढणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे मात्र मजूर मिळणे कठीण. खरीप हंगामामध्ये बियाणांचा तुटवडा होणार नाही. महाबीजच्या व्यवस्थापकांची ग्वाही. खरीप हंगामामध्ये बियाणे खते व कीटकनाशकांची कमतरता न होण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून घेण्यात येत आहे काळजी. सोलापुरामध्ये वर्षभरानंतर प्रथमच कांद्याचा दर पोहोचला 3000वर. शेतकऱ्यांमध्ये संमिश्र वातावरण. कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले. मागील वर्षभरापासून कांद्याचा योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा. पेरणीसाठी घाई नको, पुरेसा पाऊस होऊ द्या. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी व दुबार पेरणीचा खर्च टाळावा असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. ITI देईल रोजगार. ड्रोन, सोलार, AI शिकण्याची संधी मिळणार. शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होणार असून बेरोजगार तरुणांना यापुढे आता रोजगार मिळू शकतो. बियाणे खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी. खरीप हंगामाला आता सुरुवात होणार असून शेतकऱ्यांकडून बियाणे खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 9300 EVM मशीनची खरेदी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून EVM मशीनची तयारी सुरू आहे. प्रचंड उष्णतेमुळे केळी करपली. वाढत्या तापमानाचा फटका केळी व संत्रा फळबागांना बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. जनगणना कर्मचारी घरोघरी येणार. QR कोड स्कॅन करून माहिती मिळू शकता. देशामध्ये जनगणनेचा आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे मात्र जनगणनेमध्ये नागरिकांची उदासीनता. थकीत पीक विमा रक्कम देण्याबाबत कृषी मंत्र्याचे आदेश. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यात यश. मागील हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी गारपिटामुळे बाधित शेतकऱ्यांना भरपाई आता जमा करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील अपडेट. मान्सूनच्या वाटचालीस आता स्थिती अनुकूल झाली असून नैऋत्य मान्सूनने आणखीन वेग घेत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमानामध्ये चांगली प्रगती केली असून लवकरच आपल्या राज्यामध्ये होणार दाखल. अनुदानाअभावी यांत्रिकरण योजना ठप्प. निधी अभावी 1200 कोटी रुपयांचे अनुदान रखडले. महाडीबीटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकरण योजनेचे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना खात्यामध्ये अनुदान जमा झाले नाही. मान्सून पूर्व पावसाने भरली धडकी. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत असून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. शेतमाल वाहतुकीसाठी बैलगाडीचाच होत आहे वापर. ट्रॅक्टर उभे. डिझेल तुटवड्याचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका. डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतमाल वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. 2.5 लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार गणवेश. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 14.67 कोटींचा निधी मंजूर. त्यामुळे शाळेतील मुलांना गणवेशाचे वाटप होणार आहे. ओल्या चारा अभावी दुग्ध व्यवसाय आला संकटात. वाळलेल्या वैरणासह गवताच्याही पेंडीचे दर कडाडले. मक्याची एक सरी 3 ते 7 हजार रुपयावर. जनावरांना ओला सकत चारा आहार मिळणे आता आवश्यक आहे.
शेती ओस पडण्याच्या वाटेवर. डिझेल अभावी खरीपूर्व मशागतींचे वेग मंदावला. शेतीचे अर्थकारण पुरते कोलमडले. बैल विकले, ट्रॅक्टर घेतले, आता ट्रॅक्टरच बंद झाले. कांद्याला 1580 रुपयांचा हमी दर. केंद्र सरकारचा निर्णय. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा. आशिया खंडातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कांदा बाजारपेठेमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 812 ते 500 रुपयांचा इतका कमी दर मिळत आहे. डिझेल मिळेना आणि रॉकेल कुणी घेईना. 3 तालुक्यामध्ये 5488 लिटर वितरण. परवानाधारकांच्या कमिशनमध्ये केले दुप्पट वाढ. तरीही रॉकेल घेण्यास दुकानदार व लाभार्थी येईना. आगामी हंगाम सोयाबीन उत्पादनामध्ये सुधारणेचा. भारताबाबत USDAचा अंदाज. खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कायम राहणार असून पुढील हंगामामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते. एसटीच्या खर्चामध्ये 310 कोटींचा भर. इंधन महागल्याने महामंडळासमोर आर्थिक संकट आले असून तिकीट दरवाढीची शक्यता. मोदीद्वारे डिझेल बचत व ऊर्जा बचतचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे तापमानाचा पारा घसरला. मे महिन्यामध्ये पारा प्रथमच आला 40च्या आत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती. जिल्ह्यात निधी अभावी हजारो घरकुलांची कामे रखडली. पावसाळा जवळ आल्याने लाभार्थी अडचणीत. अनुदान तात्काळ देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या प्रत्येक बातम्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितल्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.